आज आपण शाहिरी वाङ्मयाकडे वळणार आहोत. आतापर्यंत संत वाङ्मय, संत पंत म्हणजे पंडित कवी, आणि त्यानंतरचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे तंत. संत, पंत आणि तंत. तंतमध्ये शाहीर कवींचा समावेश होतो, शाहिरी वाङ्मयाचा समावेश होतो. अभ्यासक्रमामध्ये शाहिरी वाङ्मय आणि या शाहिरी वाङ्मयात जे अनेक शाहीर आहेत त्यापैकी फक्त 3 शाहीर हे अभ्यासक्रमात आहेत. त्यातले शाहीर राम जोशी, शाहीर अनंत फंदी आणि शाहीर होणाजी बाळा, असे हे 3 शाहीर अभ्यासक्रमात आहेत. तर आजच्या या पिरियडमध्ये शाहिरी वाङ्मय त्यामध्ये काय काय येतं. संतांच्या वाङ्मयामध्ये ओवी आणि अभंग, त्याच पद्धतीने भारुडांचा समावेश होता. पंतांच्या वाङ्मयामध्ये आख्यान काव्यांचा आणि पंडिती काव्य असं त्याला म्हटलेलं आहे. तर शाहिरी वाङ्मयामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोवाडा आणि लावणीचा समावेश केला जातो. शाहिरांनी आणखीनही काही काव्ये रचली, पण जास्त त्यांनी भर दिला पोवाडा आणि लावणीवर. संतांच्या अभंग आणि ओवीमधून त्यांनी कवितांची निर्मिती केली. पंडितांनी भारत, रामायण, भागवत यांच्या आधारे आख्यानात्मक पांडित्य आणि विद्वतापूर्ण काव्यरचना केली. पंडित कवींमध्ये वृत्त, छंद आणि अलंकारांनी सजवलेली, भुशविलेली, शब्द पांडित्यात रमलेली कविता म्हणजे पंडिती काव्य होय, असं पंडिती काव्याची व्याख्या अभ्यासकांनी केलेलीच आहे. या संत आणि पंतपेक्षाही, संत आणि पंतांपेक्षा शाहिरी काव्याची वृत्ती, प्रवृत्ती, प्रेरणा आणि स्फूर्तिस्थाने वेगळी आहे. शाहिरांच्या काव्यात स्फूर्तिस्थान त्यांच्या सभोवती असणारे लोकजीवन आहे. शाहीर हे लोकजीवनात समरसलेले होते. लोकजीवनातील विविध प्रसंग समोर जीवावर उदार होऊन पराक्रम करणारे वीर पुरुष आणि रूप, गुण, सौंदर्याने मोहिनी घालणाऱ्या रूप यौवना यांचे प्रेमोत्कट भाव, भोवतालच्या जीवनातील रगेलपणा आणि रंगेलपणा, त्यातून प्रत्ययाला येणारे असंख्य भाव, प्रसंग, ह्या सगळ्यांच्या परिपाकातून शाहिरी कविता जन्माला आली. श्री मन अदवंत हे अभ्यासक शाहिरी कवितेबद्दल म्हणतात, संत काव्य महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचे प्रतिबिंब असले तरी शाहिरी काव्य हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. शाहिरी कविता म्हणजे मराठ्यांची खरी गाणी. या शाहिरी काव्याविषयी प्राध्यापक V.पा. दांडेकर असं म्हणतात, मराठ्यांचे मनगट, मराठ्यांचे मन, मराठ्यांच्या भावभावना, मराठ्यांचे आचार विचार, मराठ्यांचा पोशाख आणि मराठ्यांचा मानधनी मोठेपणा या सर्वांचे प्रतिबिंब लावण्यात व पोवाड्यात उत्तम प्रकारे पडलेले आहे. हे खरे मराठी काव्य होय. शाहिरी काव्याला
मराठ्यांचा काव्यमय इतिहास म्हणूनही अभ्यासक संबोधतात. पण याच शाहिरांनी लिहिलेले जे लावणी आणि पोवाडा आहेत यांचा संदर्भ, शाहिरीमध्ये पोवाडा हा वीररसानं युक्त होता, तर लावणी या काव्य प्रकाराचा संदर्भ हा तमाशा आणि बारीशी जोडला गेला. त्यामुळे लावणी आणि पोवाडा तमाशाविषयी उच्च समाजात एक प्रकारे दुराग्रह होता. इसवी सन 1854 म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यानंतर इसवी सन 1854 पासून शाहिरी वाङ्मय प्रकाशनाद्वारे वाङ्मय सृष्टीत प्रकाशात आले. इंग्रज लोक नुकतेच आलेले होते, छपाईची साधनं आलेली होती आणि मग त्याच काळात म्हणजे 1857चं बंड भारतभर होण्याच्या अगोदर 1-2-3 वर्ष अगोदर इसवी सन 1854ला तेव्हापासून शाहिरी वाङ्मय प्रकाशनाच्या मार्गावर आलं आणि जनतेसमोर खुलं झालं. तर शाहिरी काव्यातील पोवाडा जो महत्त्वाचा भाग आहे त्या संदर्भात सुरुवातीला पाहू. शाहिरी काव्याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, एक पोवाडा आणि दुसरा लावणी. ह्या काव्यरचना करणाऱ्या कवींना शाहीर म्हटले जाते. आता शाहीर कवी या नावावरून शाहिरी काव्य, शाहिरी अशी विशेषणं निर्माण झाली. शाहीर हा मूळ शब्द अरबी भाषेतला आहे. फारसीमध्ये याला शायर म्हणतात. शायर वरून शाहिरी. मैं शायर तो नहीं असं एक हिंदी चित्रपटाचं गीत सुद्धा आहे. फारसी शायर वरून शाहीर आणि शाहीर या शब्दापासून निर्माण झालेला हा शाहीर शब्द आहे. श्री म ना सहस्त्रबुद्धे म्हणतात, शाहीर व शाहिरी म्हणजे कवी आणि कविता ही दोन्ही मराठी संस्कृतीतलीच आहेत. त्यांच्यात नावाखेरीज परकीय संस्कृतीचा भाग नाही. त्या राजवटीत केवळ आयट म्हणून हे शब्द स्वीकारले गेले इतकेच. इंग्रजांच्या राजवटीत, त्या अगोदरची आपल्याकडे मुस्लिमांची राजवट आलेली होती, तर या राजवटींमध्ये केवळ आयट म्हणून हे शब्द स्वीकारले गेले इतकेच. शाहिरी म्हणजे शाहिरांचे कवित्व आणि शाहीर म्हणजे पोवाडे, लावण्या किंवा या धर्तीची कवने करणारा कवी. शाहिरीतील पोवाडा व लावणी हे मुख्य प्रकार आहेत. आता पोवाडा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी अनेक संदर्भ आहेत. पोवाडा म्हणजे पवाडा. कोशकार लिहितात, वीरांच्या पराक्रमाचे, वीर पुरुषांच्या पराक्रमाचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्या व्यक्तीचे सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादींचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती, स्तुती स्तोत्र म्हणजे पोवाडा. श्री कृ. पा. कुलकर्णी म्हणतात, कीर्ती काव्य म्हणजे पोवाडा. तर श्री म ना सहस्त्रबुद्धे म्हणतात, कीर्ती काव्य. ते त्या संदर्भात कृपा कुलकर्णींच्या मताशी सहमत आहे. तुळशीदास हा एक मराठीतील कवी आणि अभ्यासक म्हणतात, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा. अगदी संत काळापासून पोवाडा, पवाडा या शब्दांचा उल्लेख आलेला आहे. संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथांमध्येही पवाडा हा शब्द आलेला आहे. निवृत्तीनाथ पवाडा हा शब्द देवाचे स्तुतीपर कवन या अर्थाने योजतात. ते म्हणतात,
निवृत्ती मुक्ताबाई चांगदेव गाढा, हरीचा पवाडा झेलताती. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायात पवाडा हा शब्द आलेला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, मृत गुरुपुत्र आणिला तो तू पवाडा देखिला. श्रीकृष्ण आणि बलरामाने सांदीपनी ऋषीच्या पत्नीच्या सांगण्यावरून, आदेशावरून त्यांचा मुलगा जो सागराच्या पोटात असलेल्या शंखासुराकडून त्याचा वध करून परत आणला, त्याच्या शरीरापासून एक शंख तयार केला, तोच श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख होय. अर्जुनाने वराहरूपी मूक नावाच्या दैत्याचा वध केला, राक्षसाचा. तर अर्जुनाच्या शौर्याचे, पराक्रमाचे पवाडे गंधर्वांनी गायले, असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. तुवा संग्रामी हरू जितीला, निवात कवचाचा टाहो फोडिला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. तर अशा प्रकारे पवाडा या शब्दाबद्दल संस्कृतमध्ये वध या नावाचा एक धातू आहे, शब्द आहे. वध या धातूच्या मागे प्र असे उपपद लागून प्र अधिक वध बरोबर आहे प्रवध, म्हणजे ठासून स्तुती करणे, अशी ही एक व्युत्पत्ती दिली जाते. पोहा म्हणजे पराक्रम आणि हाडू हा एक गीतवाचक शब्द आहे, कानडी शब्द आहे तो हाडू. पराक्रम, पराक्रमाचे गीत. पोहा अधिक हाडू बरोबर पोहा हाडू, पवाडू, पोवाडा अशी याची उत्पत्ती केली जाते. आता वीर रस म्हणजे पराक्रमाचा रस, 9 रसांपैकी एक वीर रस आणि दुसरा श्रंगार रस. तर वीर रस आणि श्रंगार हे 2 रस शाहिरी वाङ्मयाचे स्थायी रस आहेत. वीर रसाचा आविष्कार पोवाड्यातून झाला, तर श्रंगार रस शाहिरांनी लावण्यांमधून ओतप्रोत भरला. वीर रस हा मुख्यतः पोवाड्यातून आविष्कृत होतो, तर वीर रसाच्या जोडीला विविध रसांचाही आविष्कार करण्यात आला. पोवाड्यातून करुण रसही आलेला आहे. वीर रस हा मुख्यतः पोवाड्यातून आविष्कृत होतो. अगदी म्हणजे इतिहास काळातील अनेक वीर पुरुषांवर पोवाडे लिहिले गेले. शाहिरी पोवाडा या वाङ्मयाविषयी श्री मना आदवंत म्हणतात, आतापर्यंत उपलब्ध असलेल्या जवळजवळ 300 पोवाड्यांचे कालदृष्ट्या वर्गीकरण पाहिले तर या पोवाड्यात शिवाजी महाराजांपासून पहिल्या शाहू महाराजांपर्यंतच्या काळात 7 पोवाडे आहेत. पेशवे कालावर 150 पोवाडे आहेत आणि बाकीचे अव्वल इंग्रजीच्या काळातील आहेत. शिव कालातील अफजल खानाचा वध व तानाजीचा पोवाडा असून संभाजी, राजाराम, पहिला बाजीराव यांच्या जीवनाकडे शाहिरांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. तर शाहिरी काव्य वाङ्मयात पहिला बाजीराव, छत्रपती शाहू महाराज, नानासाहेब, महादजी शिंदे, नाना फडणीस, नारायणराव, सवाई माधवराव, दुसरा बाजीराव इत्यादी व्यक्तींवर विभूती पूजक पोवाडे रचलेले आहेत. इसवी सन 1818 मध्ये पेशवाई अस्ताला गेली. इंग्रजांचा झेंडा रोवला गेला, शनिवारवाडा पडला आणि इसवी सन 1818ला इंग्लंडच्या राणीचं राज्य सुरू झालं. इसवी सन 18ला पेशवाई अस्तास गेली आणि शाहिरांच्या शाहिरी वाङ्मयात अंधार निर्माण झाला. पेशवाई बुडाल्यानंतर लुंग्या सुंग्या व्यक्तींवर पोवाडे रचण्याची आपत्ती शाहिरांवर आली.
मराठेशाहीच्या उदयाबरोबर जन्मलेली, उदयाला आलेली शाहिरी कविता मराठेशाहीच्या आस्ताबरोबर निसत्व झाली. पोवाड्यातील वीरत्व जाऊन शूद्रत्व, लाचारी, दौर्बल्य तेवढे मागे राहिले आणि मराठ्यांच्या तेजाच्या विलयाबरोबर शाहिरीही लयाला गेली. तर पोवाड्यांबद्दलचं. याच्यानंतर आपण शाहिरी काव्यातील जो दुसरा अत्यंत गाजलेला प्रकार लावणी आहे त्या संदर्भात पाहू. शाहिरी काव्याचा दुसरा प्रकार म्हणजे लावणी. लावणी आणि लावण्य यातील अनुबंध अतूट आहे. लावण्य म्हणजे सौंदर्य, सुंदरता. श्रृंगार रस हा लावणीचा रसराज आहे. सजन आणि सजनी यांची मनाला धुंद करणारी चित्रे लावणी काव्यातून आलेली आहेत. पूर्व पेशवाईत लावणीचा जन्म झाला. स्वराज्याच्या अंतापर्यंत लावणी बहरली. मराठेशाहीच्या ऐश्वर्याच्या कालखंडात शाहिरांना लाभलेला राजाश्रय, लोकाश्रयातून रंगदार, ढंगदार, बहारदार लावणी श्रंगारलेली दिसून येते. श्री क्र. पा. कुलकर्णी म्हणतात लावणीची उत्पत्ती सांगताना, संस्कृतमधील रोवणे, चिकटणे, जोडणे अशा अर्थाच्या लग अधिक ली, रग अधिक री यापैकी कोणत्याही धातूपासून असू शकेल, तरीही लापनिक ह्या शब्दापासून लावणी हा शब्द निर्माण झालेला आहे. लावणी या शब्दामध्ये एक प्रकारचे ग्राम्य गीत, ग्राम्य म्हणजे ग्रामीण, ग्राम्य गीत असा संदर्भ आहे त्यात. त्याच्यामध्ये ग्राम्यता आहे, श्रृंगार आहे आणि गेयता ही लावणीची 3 लक्षणं आहेत. श्री कोल्हटकर अच्युत बळवंत म्हणतात, हृदयाला चटका लावते ती लावणी. तर लावणी हा काव्य प्रकार शुद्ध मराठी आहे. श्री म. वा. धोंड म्हणतात अभ्यासक, लावणी एखाद्या संस्कृत काव्य प्रकाराहून आलेली असण्याचा संभव कमी आहे. ही तालप्रधान जाती रचना मूळची प्राकृतातीलच आहे. लावणी प्रकार प्राकृतापासूनच उत्क्रांत होत आला असावा. ज्ञानेश्वरांच्या संदर्भात आपण सांगितलेलंच आहे की लावणी हा शब्द, जसं पोवाडा हा शब्द त्यांच्या कवितेत आलेला आहे, तसंच लावणीचाही संदर्भ आलेला आहे ज्ञानेश्वरांच्या कवितांमध्ये. लावणी हा शब्द ज्ञानेश्वरांनी 16व्या अध्यायात वापरला. ते म्हणतात, ते या निरूपणाचेनी नावे, ते या निरूपणाचेनी नावे अध्यायपद सोलावे, लावणी पाहता जाणावे मागिला वरी. शाहिरांनी त्यांच्या काव्याला विषय निवडले ते बहुजन समाजाला आवडतील असे. लावणी ही सामाजिक जीवनातून निर्माण झाली. त्यांच्या काव्यात शाहिरांच्या खेडेगावे, खेडी, खेडूत, शेती, उद्योग, व्यवसाय यांचीच वर्णने नसून तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर यासारखी तीर्थक्षेत्रे, शहरेही आहेत. सरदार, सेनापती, राजे महाराजे, त्यांच्या स्त्रिया, रखेल्या, अभिसारिका आणि त्यांचे जीवन यांची वर्णनं आहेत लावणीत. शाहिरांचे लावणी वाङ्मय होनाजी बाळांची एक अत्यंत गाजलेली भूपाळी म्हणजे लावणीच आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा ही भावभक्तिपूर्ण
अमर भूपाळी एक लावणीच आहे. लावणीतून विविध भाव रसाभिव्यक्ती होत असते. लावणीतून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, पौराणिक विषयांचा स्वीकार केलेला असतो. पोवाडे हे राजकीय जीवनातून निर्माण झाले, पण लावणी प्रामुख्याने सामाजिक जीवनातून निर्माण झाली. शाहिरांनी लोकरंजनासाठी लावणीची रचना केली. लावणीतील ताल, रंग, ढंग यांना महत्त्व प्राप्त झाले आणि हे लावणीचे अविभाज्य अंग झाले. शाहिरांनी सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांना ताजेतवाने करण्यासाठी लावण्या रचल्या. मुलुकगिरीत गुंतलेल्या, युद्धासाठी गेलेल्या, संसारात शिनलेल्या, विलासात आंबलेल्या मनाला, सैनिकांच्या मनाला परत ताजेतवाने करणे, त्यांच्या जीवनात नवा रंग भरण्याकरिता शाहिरांनी लावण्यांची रचना केली. लावणी आणि शृंगार यांचा अतूट असा संबंध आहे. लावण्यांमध्ये साधारणतः 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे आध्यात्मिक, त्यालाच भेदिक लावणी असं म्हटलेलं आहे. या आध्यात्मिक लावणीमध्ये पंथी वाङ्मय, संतांची स्फुट रचना या परंपरेतून ही आली आध्यात्मिक लावणी भेदिक पद्धतीनं. याच्यात ऐहिक जीवन जगण्यात पूर्णपणे रमलेल्या समाजाला आदर्श जीवनाचे स्वरूप सांगण्यासाठी विश्वाचा अर्थ, भक्ती, ज्ञान, वैराग्य, आत्मज्ञान यांचे स्वरूप विशद करण्यासाठी आध्यात्मिक रचना शाहिरांनी केल्या. आणि भेदिक लावणी प्रकारात कुटात्मक रचना आलेली आहे, कोडा आहे त्याच्यामध्ये. या लावण्यात गुरु शिष्य संवाद, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, कलगीतुराच्या रूपात या रचना केलेल्या असतात. त्याच्यात उखाणे आलेले आहेत, कूट प्रश्न आलेले आहेत आणि रूपकात्मक लावणीची ही रचना अशा पद्धतीनं केलेली आहे. लावणीतला दुसरा प्रकार शृंगारिक लावणी. या शृंगारिक लावण्यामधून देवदेवता, राधाकृष्ण, गोपीकृष्ण यांच्या शृंगारपर लावण्या आलेल्या आहेत. लौकिक शृंगारपर रचनेतून सामाजिक जीवन, स्त्री सौंदर्य वर्णनपर लावणी रचना आलेली आहे. आणि विप्रलंब शृंगारपर लावणी रचनेतून विरह, वियोग, दुःख, ताटातूट, मनाची ओढ, तगमग, तळमळ, कामप्रवृत्ती आणि तारुण्याची धुळदाण इत्यादी विषयान्वये काव्य रचलेले आहेत. हे सगळा भाग शृंगारिक लावणीत येतो. आणि विविध विषयपर लावण्या आहेत. त्याच्यामध्ये पौराणिक देवदेवता आलेले आहेत, व्यक्ती महात्म्य आलेलं आहे, गुरु महात्म्य आलेलं आहे, विनोद आलेला आहे, मुजरा आलेला आहे, उपदेशपर आणि गणाच्या लावण्या आणि वैराग्यपर लावण्याही या विविध विषयपर लावण्यांमध्ये आलेल्या आहेत. तर लावणी या काव्याच्या 3 प्रकारात आध्यात्मिक व भेदिक लावणी प्रकार हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आध्यात्मिक लावणीत अभावाने भक्तिरस आढळतो. संख्येने आध्यात्मिक लावणी रचना कमी आहे. गंगू हैबतीची एक निखळ आध्यात्मिक लावणी आहे. देगा पायी जागा पंढरीच्या पांडुरंगा, देगा पायी जागा पंढरीच्या पांडुरंगा, शरण तुला मी आलो रे जगदीशा, सोडवी मजला भक्त भव भयभंगा. भेदिक लावणी प्रकारात कुटात्मता, रूपकात्मक, प्रश्नोत्तर अशी रचना केलेली असते आणि भेदिक लावणी वेदांतपर असते. कुशाबा नावाचा एक लावणीकार शाहीर होऊन गेला. त्याची वेदांतपर लावणी जी अत्यंत गाजली, भली घातली फुगडी झाली उघडी आली मार्गावर, भली घातली फुगडी झाली उघडी आली मार्गावर, अशा पद्धतीची त्यांची एक अत्यंत गाजलेली लावणी आहे. लावण्यांमध्ये कूट प्रश्नही आलेले आहेत, कोडा आलेला आहे,
सवाल जवाब आलेले आहेत. तर एक कूट प्रश्न त्यांनी घातलेला आहे. कौरवांनी द्रौपदीला छळली कोणा वेळेला? कौरवांनी द्रौपदीला छळली कोणा वेळेला? कोण वार तिथी होती सांगून द्या मजला. विराट नगरी कीचक मेला काय कारण त्याला? सीतेसाठी रावणाने भिक्षा मागितली, शंकरासाठी पार्वती भिल्ली न झाली, कोणता वार ती तेव्हा आली? अशा पद्धतीचे प्रश्न या कूट प्रश्नाच्या रूपात विचारले जातात. आणि काही प्रश्न उत्तरे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार, असा एक प्रश्न कलगीतुऱ्यामध्ये विचारला जातो. तर इथं चंद्र पाहिले चार असं म्हटलेलं आहे. तर ते चार चंद्र कोणते? चार चंद्र कोणते त्याचा मनी करा विचार. एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार, चार चंद्र कोणते त्याचा मनी करा विचार. आता याचं उत्तर असं आहे, रामचंद्र तो एक, रामचंद्र प्रभू रामचंद्र रामायणातला, रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण. रामचंद्र एक, मुखचंद्र हा दुसरा. रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण, शिवमस्तकी तीजा जाण, अत्री नंदन चौथा जाण. अशा प्रकारे चार चंद्र. शिव म्हणजेच महादेवाच्या कपाळावरचा चंद्र तो तिसरा, आणि अत्रिनंदन चौथा जाण. अत्रिनंदन हा एक सुद्धा चंद्र आहे. अशा प्रकारे चार चंद्र. तर मराठी माणसांकरिता मराठी मनातून मराठी मन रिझवण्यासाठी, खुलवण्यासाठी, हसवण्यासाठी शाहिरांनी विविध लावण्याने नटलेली, मुरडलेली, लावण्य रूप धारण केलेली अस्सल मराठी लावणी साकार करून शाहिरांनी मराठी माणसाला धुंद केले. आजही त्या धुंदीचा, लावण्याचा, लावणीचा भर ओसरलेला आहे असे म्हणणे मनाला खटकते. लावणीच्या लावण्याने आसक्त मन करण्याचे श्रेय शाहिरांनाच द्यावे लागते, शाहिरांनाच द्यावे लागते. तर शाहिरी वाङ्मयाची वैशिष्ट्ये, शाहिरी वाङ्मयाचे स्वरूप आजच्या तासाला आपण घेतलेलं आहे. नंतरच्या पिरियडमध्ये राम जोशी त्यातले एक शाहीर आपण पाहणार आहोत. धन्यवाद.